हाय, नमस्कार. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त, मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो माझी इथे गडबड चाललेली आहे. खरं तर इडली आणि अप्प्यांचं बॅटर भिजवते आहे मी. आणि हो, हे जे बॅटर भिजवलं आहे, सो आता दळताना वगैरे मी तुम्हाला दिसलेली नाही, कारण मी काय केलेलं आहे, प्रीमिक्स तयार केलेलं आहे इडलीचं पण आणि अप्प्यांचं पण. त्यामुळे आता ते तांदूळ, डाळी भिजवा, मिक्सरमधनं काढा, हे एक काम माझं खूप कमी झालेलं आहे. आता प्रीमिक्स कसं बनवायचं, सो याचा व्हिडिओही मी शेअर केलेला आहे. या व्हिडिओच्या शेवटी मी लावून देईल. तुम्हाला जर म्हणजे इच्छा असेल ना की प्रीमिक्स वगैरे बनवायचं वगैरे, सो तुम्ही तो व्हिडिओ नक्की पाहू शकता. चला, आता माझं हे तेवढं भिजवून झालं आणि भिजवताना फक्त मी त्यामध्ये मीठ आणि पाणी घातलेलं आहे. घट्टसर भिजवलं आणि आता इथे झाकून झुकून ठेवते आहे, म्हणजे पटकन ते फुलून यावं. म्हणजे खरं तर उद्याचा प्लॅन आहे, पण सायंकाळीसुद्धा मुलांना म्हणजे आरूची तशी खास फरमाईश होती की मला उत्तप्पम वगैरे मम्मा करून देशील म्हणून जरा लवकर भिजायला घातलं मी. त्यानंतर हॉलमध्ये आले. बघा हॉल किती मस्त क्लीन केला आहे मी. पण हा फक्त 4 वाजेपर्यंत असा राहील. एकदा का 4 वाजले की मुलं घरी येतात आणि मग काही हॉलची दुर्दशा पाहावत नाही. बरं चला, आता मी किचनमध्ये आलेली आहे. भांडे घासले होते सकाळी, सो ते मला आता लावायचे आहेत. गहू वगैरे काल निवडले, पीठ दळून आणलं, पण तो डब्बा घासायचा होता, सो त्यामुळे ते पीठ काही भरून ठेवलंच नव्हतं, म्हणून आज सकाळीच डब्बा घासला. आणि बॅल्कनीमध्ये जे आहे सुकवायला ठेवला आहे मी. तोपर्यंत म्हटलं चला भांडे वगैरे सर्व लावून घेते. ओट्यावरनं जास्त पसारा मला आवडत नाही आणि हे भांड्याचं टोपलं म्हणजे भांडे वाट बघत असते मी कधी त्याची म्हणजे पूर्ण पाणी झरतं, ती भांडी सुकतात आणि मी त्यांना व्यवस्थित जागेवर रचून ठेवते. म्हणजे माझा गॅसचा ओटा मस्त असा मोकळा होतो. मला आवडतं छान असा क्लीन, नीट आणि मोकळा मोकळा गॅसचा ओटा. कारण बघा ना, असा मोकळा मोकळा असला की ना दिसायला तर छान दिसतोच, सोबतच ना स्वयंपाक करतानाही छान सुटसुटीत वाटतं, जास्त गर्दी नाही होत. त्यामुळे कसं चिडचिड होत नाही, कामं पटपट सुचतात. चला, गॅसचा ओटा मस्त क्लीन झाला बघा आणि किती सुंदर दिसतोय ना, अगदी मोकळा मोकळा. पण हाही आता थोड्याच वेळेसाठी असणार आहे. हा माठ बघा पूर्ण हिवाळाभर आम्ही वापरला नाही. फक्त सुरुवातीला काही दिवस होता तो. त्यानंतर तो छान वॉश करून ना सज्जावर ठेवून दिला होता आणि आता पुन्हा तो रियूज करायचा आहे, म्हणून मी तो खाली काढलेला आहे. आता बघा, माठ जुना असो किंवा मग नवीन असो, तो पिण्यायोग्य कसा करायचा, स्वच्छ कसा करायचा आहे, ते ना मी आता डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करते. सो फायनली आज मी माठ काढला. 3 दिवस झाले आरोहीचे पप्पा कंटिन्युअसली मला सांगतायत, स्नेहा माठ काढ, माठ काढ, माठ काढ. थंडी आता हळूहळू कमी झालेली आहे आणि दुपारी बऱ्यापैकी ऊन असतं आणि त्यामुळे काय होतं, वरच्या टाक्यातलं पाणी मग गरम होतं आणि पाणी प्यायचं असेल तर भरपूर पाणी आधी जाऊ द्यावं लागतं, नंतर पाणी प्यावं लागतं, नंतर थंड येतं. सो त्यांचं चाललेलं 3-4 दिवस झाले, खूप गरम वाटतंय, थंड पाणी प्यायचं आहे, माठ काढ म्हणून. आणि फायनली तो आज मी काढलेला आहे. आणि आता बघा, जुनाच माठ आहे. नवीन माठ कसा क्लीन करायचा त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी मागच्या वर्षी केलेला आहे, कारण हा माठ मी मागच्या वर्षी घेऊन आलेली. पण आता जुना माठ अगदी नव्यासारखा आपल्याला कसा यूज करता येईल ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते. बघा, माठ जुना झाला की काय होतं, पाण्यातले क्षार, पाण्यातले इम्प्युरिटीज जे आहेत त्यांच्या छिद्रामध्ये जाऊन बसतं आणि माठाचं पाणी थंड राहायचं मुख्य कारण म्हणजे त्याचे जे पोर्स असतात, छिद्र असतात, खरं तर तेच असतं. ते ओपन असतील तर पाणी मस्त थंड होतं, ते क्लोज असतील तर मग बाहेरच्या हवेचं आणि पाण्याचा काही कॉन्टॅक्ट येऊ शकत नाही, त्यामुळे पाणी काही थंड होत नाही. माठाला व्यवस्थित छिद्र असणं आणि तो व्यवस्थित झिरपणं खूप जास्त गरजेचं असतं जर थंड पाणी हवं असेल तर. पण यूज करून 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 काय होतं, जे हे पोर्स असतात, छिद्र असतात, ती भरल्या जातात आणि त्यामुळे मग काही पाणी थंड होत नाही. सो आता आज आपल्याला तेच करायचं आहे, माठ मस्त क्लीन करायचं आहे. पूर्ण त्याचे जे पोर्स आहेत, क्लोज झालेले आहेत, ते सर्व ओपन अप करायचे आहेत. तर हा माठ मला क्लीन करायचा आहे आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. कितीही जुना माठ असेल ना, तुम्ही या प्रकारे जर क्लीन केला की नक्कीच त्यामध्ये थंड पाणी होईल, त्याची मी गॅरंटी देऊ शकते तुम्हाला. सो सर्वात आधी हा मस्त धुवून घेते.
माठ छान स्वच्छ करण्यासाठी, पूर्ण छिद्र ओपन अप करण्यासाठी आपल्याला इथे 3 गोष्टी लागणार आहेत. ते म्हणजे एक अख्खं निंबू, त्यानंतर सोडा आणि मीठ. चला, सर्वात आधी मी एका बाउलमध्ये निंबाचा रस काढून घेते बघा. आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जवळपास 2 चम्मचपेक्षा जास्त जे आहे नमक घ्यायचं आहे, मीठ घ्यायचं आहे आणि 1 चम्मच त्यामध्ये सोडा ॲड करायचा. आणि छान ते असं फसफसलं की लगेच जे आहे आपल्याला माठ क्लीन करायला घ्यायचं आहे. या निंबाच्याच मदतीने हे जे आपण बनवलं आहे आता, ते सर्व मी या माठावर व्यवस्थित घसून घसून चोळत आहे बघा, बाहेरनं सुद्धा आणि आतून सुद्धा. हे लिक्विड काय करतं, जे छिद्र आहेत ना त्यातली जी इम्प्युरिटीज आहेत ते बाहेर काढतं आणि माठ व्यवस्थित क्लीन होतो. सो आतून बाहेरून बघा व्यवस्थित चोळून चोळून मी हे लिक्विड सर्वीकडे लावून घेतलं. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे लिक्विड लावून झालं की 10 मिनटं तरी हा माठ तसाच साईडला ठेवायचा आहे. 10 मिनटानंतर माठ पूर्ण भरून घ्यायचा आणि पुन्हा तेच 1 निंबू त्यामध्ये पिळायचं. सोबतच त्यामध्ये 1 ते 1.5 चम्मच जे आहे मीठ घालायचं आणि 1 चम्मच जे आहे सोडा घालायचा. आणि हे 4-5 तास तरी आपल्याला असंच सोडून द्यायचं आहे. तुम्ही रात्रभर सुद्धा अशा प्रकारे हे लिक्विड माठात टाकून ठेवू शकता, पण 3-4 तास ठेवलं तरी पुरे होतं. आणि हा माठ मी बेसिंगमध्येच ठेवला आहे बघा, म्हणजे रिकामा करायला बरं पडतं. तुम्ही बघितलं, आता आतून बाहेरून मी अगदी व्यवस्थित निंबू, मीठ आणि सोड्याने जे आहे त्याला घसून काढलं आणि आता हा भरून ठेवला आहे. आणि आता हा 3-4 तासासाठी मला असाच ठेवायचा आहे. 3-4 तासानंतर आपण याला मस्त स्वच्छ करेल, धुवून घेईल पुन्हा एकदा आणि नंतर जो आहे भरून ठेवेल. मी 3-4 तास म्हटलं, पण चांगले 5-5.5 तास झालेत. हे पाणी मी यामध्ये असंच ठेवलं होतं. आणि बघा बेसिंगमध्ये यासाठीच ठेवलं होतं की तिथे नळ चालू करून मला पूर्ण पाणी इझिली काढता येईल. माठातलं पूर्ण पाणी काढून घेतल्यानंतर हा माठ आतून आणि बाहेरून व्यवस्थित या ताराच्या घसणीने मी घासून घेते आहे. त्यामुळे जी काही क्षार वगैरे साचलेले असतील ना माठावर, ते सुद्धा निघून जातात आणि माठ अगदी स्वच्छ होतो. ताराच्या घसणीने व्यवस्थित घसून झाल्यानंतर 2-3दा जे आहे मी माठ व्यवस्थित धुवून घेतला इथे. कारण घसल्यामुळे बघा बरीचशी माती म्हणा किंवा असे बारीक रेती काहीच असते माठाला, ते सर्व बऱ्यापैकी निघतं. सो ते व्यवस्थित क्लीन व्हावं म्हणून 3-4दा जे आहे पाण्याने व्यवस्थित माठ अशा प्रकारे धुवून घ्यायचं. अशा प्रकारे माठ स्वच्छ केला ना तर तो अगदी नव्यासारखा होतो. नवीन आणल्यावर कसा माठ भरपूर पाझरतो, भरपूर थंड पाणी देतो, अगदी तसंच हा माठ धुतल्यानंतर होतो. म्हणजे एका वर्ष जुना असू देत किंवा 3-4 वर्ष जुना जरी माठ असेल ना, तुम्ही या पद्धतीने तो स्वच्छ केला ना तर तो अगदी नवीन माठासारखं थंडगार पाणी तुम्हाला देईल. आणि माठ ठेवताना पण बघा हवेशीर ठिकाणी ठेवायचं, म्हणजे त्याला भरपूर हवा मिळाली पाहिजे अशा ठिकाणी ठेवायचं, त्यामुळे देखील तो मस्त थंडगार पाणी देतो. चला, आता इथे माठ वगैरे भरला आहे मी आणि इथेच ठेवते बघा विंडोजवळ. माहीत आहे मला ओट्यावर गर्दी होते, पण दुसरीकडे ठेवायला मला कुठे ऑप्शनही नाही. खाली मी ठेवते बऱ्याचदा, पण काय होतं नळ वगैरे असल्यामुळे ना मुलं बऱ्याचदा पाणी वगैरे सांडतात. सो ते क्लीन करायलाही एक म्हणजे जास्तीचंच काम वाढून जातं. सो इथे गॅसच्या ओट्यावर कसं पाणी सांडलं तरी लगेच वायपरने क्लीन करता येतं, म्हणून मी इथेच ठेवला. आणि इथे त्याला हवाही छान लागते, खेळती हवा राहते, त्यामुळे पाणीही मस्त थंड भेटतं. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, भरायलाही सोपा जातो. बरं चला, आणखी हे एक काम बाकी होतं. मला असं वाटलं माठ क्लीन झाला करून का आता मी थोडा आराम करेल म्हणून, पण बघा ना काम काही संपतच नाहीत. मला आठवलं, अरे रात्री जेवताना लोणचं पाहिजे होतं सर्वांना, पण या भरणीतून काढायचं होतं म्हणून मी कंटाळा केला आणि जेवणात म्हणजे लोणचं काही नव्हतंच आमच्या. आणि म्हणजे बरेच दिवस झालेत मी लोणचं काढायचा कंटाळाच करत होते, म्हणून मला आठवलं, म्हटलं चला हेही एक काम हातावेगळं करून घेऊ. वेळेवर म्हणजे खायचं तर असतं मलाही, पण वेळेवर ते जेवताना उठायचं, ही भरणी काढायची, लोणचं काढायचं, खरंच या गोष्टी खूप कंटाळवाण्या वाटतात मला. म्हणून चला, लोणचंही माझं भरून झालं. दोन्ही भरण्याही मस्त क्लीन केल्यात मी बाहेरनं. आणि हे आता व्यवस्थित ठेवून दिलं म्हणजे किचनचं फायनली जे आहे माझे सर्व कामं झालेत असं म्हणता येईल. इतक्यात ना या झाडाला दररोज एक तरी फूल येतच आहे, त्यामुळे इतकं मस्त वाटतं ना. पण फूल सुकलं की लगेच असं काढून टाकायचं बरं का, म्हणजे झाडाच्या ग्रोथसाठी खरं तर ते खूप गरजेचं असतं.
म्हणजे जास्तीची फुलं हवी असतील तर मात्र ते तुम्हाला लवकरात लवकर करणं गरजेचं असतं. बघा माझ्या प्लांटला एका ठिकाणी 3-3, 4-4 कळ्या दिसतील तुम्हाला आणि प्लांटही बघा किती छोटूसं आहे. आणि आणखी एक गोष्ट, तुम्ही प्लांटची जितकी जास्त कटिंग कराल ना तितकी जास्त फुलं तुम्हाला मिळतील, हेही आहे बरं का. आणि हे तुम्हाला का सांगते माहिती आहे का, हळदी कुंकवाच्या दिवशी एक मॅडम आल्या होत्या आणि त्या म्हणत होत्या की माझ्याकडेही असं प्लांट आहे पण त्याच्या फांद्या नाही, पानं सुकतातच सुकतात, अशा वेळेस काय करायचं. आणि मी त्यांना सांगितलं काही नाही, फक्त सतत प्रूनिंग करत राहायची. तर त्यांचं म्हणणं होतं मला प्लांट कट करावंसंच वाटत नाही. बघा प्लांट लवरचा हा एक प्रॉब्लेम असतोच का, त्यांना प्लांटची प्रूनिंग म्हणा कटिंग म्हणा करावीशी वाटत असं नाही. पण तुम्हाला बुशी प्लांट हवं असेल, हेल्दी प्लांट हवं असेल तर ती एक स्टेप तुम्हाला म्हणजे मनावर दगड ठेवून करावीच लागणार. सो मीही नेहमी झाडांची प्रूनिंग करत असते, म्हणून इतके छान रिझल्ट आणि इतकी छान छान फुलं मला मिळतात. बाय द वे चला आता मी तुम्हाला सायंकाळी भेटते आहे. इथे माझा स्वयंपाक जेवण भांडे सर्व आटोपलेत. आत्ता मी करते आहे उद्या सकाळची तयारी. जसं सांगितलं उद्या सकाळी स्वयंपाकात असणार आहे इडली आणि अप्पे. आता इडली म्हटलं का सांबार बनवावा लागणार, चटणी बनवावी लागणार, अप्पेंसाठी सुद्धा चटणी वगैरे बनवावी लागते. सो इतक्या सर्व गोष्टी माहिती आहे का सकाळी करायला खूप म्हणजे जड जातात, वेळ फार कमी असतो. म्हणून मी अर्धी प्रिपरेशन रात्रीच करून ठेवते. इथे कांदा टोमॅटो वगैरे सर्व चिरून ठेवलं आहे मी. त्यानंतर शेंगदाण्याची टरफलं वगैरे काढून ठेवली, नारळ फोडून ठेवलं. म्हणजे जितकं शक्य होईल तितकी कामं जी आहेत मी करून ठेवायचा प्रयत्न करत असते. कारण एरवी ही स्वयंपाक झाल्यानंतर भांडी झाल्यानंतर आपण लगेच झोपायला जात नाही. 15-20 मिनटं आपण टी व्ही पाहण्यात किंवा हसण्या बोलण्यात वेळ घालवतच असतो. सो तो माझा वेळ जो आहे मी इथे युटिलाइज करते आणि दुसऱ्या दिवशीची तयारी करून ठेवते. म्हणजे दुसऱ्या दिवशीची होणारी सकाळची गडबड तरी माझी होत नाही. बरं चला किचन आवरून झालं, आता स्वतःचंही जरा आवरते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपवते. होप सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मग लाईक करा, चला शेअर करा. पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.